नाव आणि पत्ता सांगा सर. विशाल पवार, पिंपरी बुद्रुक, तालुका आटपाडी, जिल्हा सोलापूर. आपली जी आता गोटा आहे की नाही, किती जनावरांचा गोटा आहे? आता आपली 4 जनावर आहेत की नाही. आता ही जी गाय आहे की नाही, या गायला कुठलं तेल लावलो चमकायसाठी? हा, मिल्क चार्जर चालू केले. ही एवढी चमकाय कशी काय लागली गाय? ती चालू केलंय बस. काय वापरलंय? मिल्क चार्जर चालू केलं. कधी चालू केलं सर? तरी पण किती दिवस झाले? 3 महिने झाले. किती टाइम देत आहे? 2 टाइम चालू आहे. 4 गाय चालू आहे. एकदमच चालू केलं सगळ्यांना? बर, तुम्हाला काय बदल जाणवला? बदल म्हणजे बऱ्यापैकी चांगला आहे. काय बदल वाटते? दुधात म्हणा, पूर्ण आहे. अगोदर किती देते आणि आता किती देते? अगोदर किती 4, 4.5, 5 लिटर. बर, आणि नंतर आता 8 ते 9 लिटर. म्हणजे किती बदल झाला? तरी 3-4 लिटरचा फरक आहे. 3 ते 4 लिटर एका गाई माग. एका लिटर दुधाचं काय दर आहे? आता 27 रुपये. 27 जरी असलं तर 4 लिटर एका गाई माग वाढली. 25 चोक 100 रुपये वाढली आहे की नाही. मिल्क चार्जर आपले किती ग्राम देत आहे त्यांना? 50 ग्राम देत आहे. सकाळी 50, संध्याकाळी 50. म्हणजे किती रुपये झाले? 100 ग्रामचं 33 रुपये झाले. 33 रुपये झाले आहे की नाही. 100 रुपये मधनं 33 रुपये गेले. 70 रुपये आपल्याला नेट प्रॉफिट आहे. किती गायीमध्ये? एका गायीमध्ये आहे की नाही. ही जर आपल्या गायांची संख्या जर आपण अजून वाढवली तर किती फायदा होईल? मिल्क चार्जर हे आपल्याला विकत आणावं लागते काही नाही, फ्री मध्येच आहे. 30 रुपये जर घालायचं आणि 100 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे आहे की नाही. आपलं सर सुरुवाती तुम्ही दुग्ध व्यवसाय किती वर्षाला करताय? आता आपली डेअरी आपली तरी 8-9 वर्ष झाले. तुम्ही डेअरीचा व्यवसाय आहे की नाही. तुम्ही डेअरीचा व्यवसाय म्हटलं आपल्याकडे ग्राहक किती आहेत सर? 17-18 आहे की नाही. त्यांचं दुधाचं फॅट किती लागतं आणि आपल्या गायचं फॅट किती लागते? आपलं आहे की आता तरी 3-5 वर नाही. 3-5 वर जाते. सुरुवातीला किती होतं मिल्क चार्जर वापरण्या अगोदर? 3-0-3-2 आहे की नाही. म्हणजे फॅट मध्ये किती बदल झाला? 3-4 पॉईंटचा बदल झाला. जर मिल्क चार्जर तुम्ही मध्ये वापरायचं बंद केलं होतं, किती दिवस बंद केले? म्हणजे गॅप पडला. किती दिवस? 4 दिवस. 4 दिवस गॅप पडला. त्यात तुम्हाला वेगळं पण काय जाणवलं? दुधाला फरक पडतो लगेच. किती? 1-1.5 लिटर फरक झाला. बरं, परत तुम्ही आणि चालू केलं आहे की नाही. मिल्क चार्जर जर आपण ह्याला गायला वापरलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती? काय हाय ते चारा ते करायला लागला असतं. पेंड घालला आणि हाय तेवढं निघते तेवढं काढा. म्हणजे ते एवढं सगळं लवाजमा करून ते परवडतंय का सर आपल्याला? परवडते. गोटा न वापरता परवडतंय का? नाही परवडत. जर मिल्क चार्जर वापरलंच नाही तर हे सगळं आपला दुग्ध व्यवसाय आणि हे जो गोटा आहे आपल्याला परवडेल का? नाही, बऱ्यापैकी नाही परवडत. मिल्क चार्जर हे वापरायलाच पाहिजे आहे की नाही. आता हे जे आपण हे बघतोय सर आहे की नाही वासरू, हे किती महिन्याचं आहे सर? 3 महिन्याचं आहे. हे जर शायनिंग बघायला गेलो तर अगदी कसं आहे सर? जबरदस्त आहे नाही. अगदी तेल लावल्या चमकते. आता ह्याची हाईट जर बघायला, हाईट किती व्हायची आहे की नाही? किती महिन्याचा आहे मला सर? 3 महिने. तुम्ही बाहेरची वासरं पण बघताय आहे की नाही. 3 महिन्यात एवढे हाईटला होते का? आणि अंग कसं भारी झाले आहे की नाही. साडवे पण निघाले. म्हणजे नुसती हाईट झाली नाही तर अगदी त्याचा शेप जरा बघायला अगदी जबरदस्त. 4 बाजूने एकसारखा आहे. तर ह्याला सगळं मिल्क चार्जर चालू आहे सर? किती टाइम? 2 टाइम. दोन्ही टाइम चालू आहे. आणि दुधातनं पण जात आहे ती सत्व आहे की नाही. दूध सुद्धा कसं येते? दुधातलं पण चालतं. तुम्हाला मिल्क चार्जरची माहिती कशी कळाली? मला बरं, तुमच्या मित्रांनी सांगितली. बर, तुम्ही लगेच वापरायला चालू केलं? गाय त्या टाइमला माझ्या गाय नव्हते, त्यानंतर आणल्यानंतर लगेच आणलं होतं. बर, म्हणजे गोठा जसा चालू केला तेव्हापासून मिल्क चार्जर चालू आहे नाही. जर आपण जर गोठ्याला मिल्क चार्जर वापरलं नसतं तर काय परिस्थिती झाली असते? काय म्हणजे एवढं काही झालं म्हणजे रिझल्ट आला नसतं. वेगळं पण काय जाणवते तुम्हाला मिल्क चार्जर मध्ये? ती म्हणलं ना त्यानं तुम्ही कंटिन्यू चालू आहे. ते बोललं असं म्हणलं की चालू कर म्हणून. बर, तुम्ही लगेच कसं काय विश्वास ठेवला? बघितलं ना त्याचं जनावर काय त्यांनी पण वापरलं होतं. कंटिन्यू चालू. बर, त्यांच्या गायामध्ये तुम्हाला बदल जाणवला?
म्हणजे कसं दुसऱ्याचा गोठा त्यांचा पण गोठ्यात फरक होईल. जमीन म्हणजे फरक आहे त्यात. तुम्हाला जर मिल्क चार्जेस जर मार्गदर्शन कोणाचं मिळालं? मार्गदर्शन म्हणजे राहुल सर. सर नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव पत्ता सांगा सर. नाव राहुल खांडेकर. हा. पोस्ट थरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9130125478. तर आपल्या भागात सर दुग्ध व्यवसाय आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश काय ते आपल्या मिल्क चार्जरचा रिझल्टच चांगला आहे. बरं, प्रत्येकाने वापरलं तर काय होईल सर? काय वाटतं तुम्हाला? फरक म्हणजे 100% फरक आहे की नाही? दुसऱ्या पावडर पेक्षा चांगलं आहे. बाकी जे आता मार्केटला बघायला गेलो सर भरपूर कंपनी आहेत, आहे की नाही? मेडिकल मध्ये ढीग लागलाय. ढीग लागलाय. मग त्यातलं तुम्ही हेच का निवडलं? नाही ते म्हणजे कसं त्या गोठ्या बघितलं तेवढंच, मी दुसरी पावडर आणली ना कुठली, कधी आणलीच नाही. तुम्हाला समस्या काय जाणवतात गोठ्यात? बरेच दुग्ध व्यवसायांना बरेच समस्या जाणवतात की बदल तर आपलं काय नाही, काहीच नाही. 4 महिन्यात अजिबात कसलीही समस्या नाही. डॉक्टर किती दिवसात नाही येतात? डॉक्टर असं म्हणजे आता कसं आजार पडले तर म्हणजे बऱ्यापैकी आजार नाहीत, जरा गोचड नाही झालं एवढंच. बाकी काय बाकी समस्या नाही. ही आपली घरची गाय आहे की नाही? ही किती वर्षी गाय आपली जुनी? 2 वर्ष झाली आहे की नाही? ह्या गायच्या आधी तब्येत कशी होती? तब्येत पूर्ण डाऊन होती, म्हणजे हाडं वगैरे दिसत होती. आता कशी झाली? आता गुडगुडीत झाली. किती महिन्यात सर? 3 महिने. 2 ते 3 महिन्यात एवढा रिझल्ट आला आहे की नाही? आता हे जर चमक बघायला गेलो, हाडं कुठं दिसत आता नाही. आणि चमक कशी आहे? चमक आहे. अशी एवढी चमक असायची का आधी? शेणामध्ये काय बदल झाला का? शेण आधी कसं असायचं? घट येते. म्हणजे मिल्क चार्जरने काय केलं? पचनक्रिया सुधारवली. पचनक्रिया जर सुधारली तर काय होईल? दूध वाढेल, फॅट वाढेल, एसएनएफ वाढेल. सगळ्या सिस्टम जे आहे ते पचनक्रियेवर अवलंबून आहे. म्हणजे मिल्क चार्जर फक्त पचनक्रियेसाठी काम करते, आहे की नाही? त्यामुळे सगळ्या समस्या दूर होतात, काहीच राहत नाही. म्हणजे गोट्यामध्ये जर समस्या दूर करायची असेल तर एसिटी वैदिकचं मिल्क चार्जर वापरलं पाहिजे, आहे की नाही?